आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच। SP मुमका सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली 220 आरोपींचे समुपदेशन। अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोठी आणि प्रभावी मोहीम सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक श्री मुमका सुदर्शन यांच्या आदेशानुसार दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या 220 रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे बोलावून विशेष समुपदेशन करण्यात आले। यावेळी आरोपींकडून इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई व बंधपत्राची माहिती देण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की भाईगिरी, गँगवार, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे, शस्त्रांचा बेकायदेशीर वापर किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळल्यास प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार आणि इतर कठोर कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर पोलिसांकडून अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून हे समुपदेशन त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या विशेष मोहिमेमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला। या विशेष समुपदेशन मोहिमेस अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मी, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, अहिल्यानगर। सर्वांना माहित आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आता आम्ही गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्सकडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगाराकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलिसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या आम्हाला, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे। आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड। तिकडे पण 100 पेक्षा आरोपी हजर होणार आहे। तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलिसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे।